राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं। त्यानंतर विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली। त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि संपूर्ण चित्रच बदलून गेलं। राज्यातील तब्बल 2 कोटी लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस पाठिंबा दिला आणि महायुतीचं सरकार सत्तेत आलं। मात्र सरकार आता लाडक्या बहिणींना नाराज करत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। निकषात न बसणाऱ्या बऱ्याच महिलांची नावं वगळण्यात आली असून आता या पडताळणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे। सध्या विविध कारणांमुळे आणि अटींच्या आधारांवर हजारो महिलांना या योजनेतून वगळलं जात आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींना नाराज झाल्या असून या नाराजीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यांनी घोषणा केली आहे की स्थानिक निवडणुका होईपर्यंत नो चाळण नो गाळण धोरण राबवलं जाईल। म्हणजेच आता या योजनेत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना कोणतीही पडताळणी न करता थेट लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे। यावेळी सरकारनं स्पष्ट केलं की जुलै महिन्याचा हप्ता या महिना अखेर किंवा 5 ऑगस्टपर्यंत मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान निवडणुका संपेपर्यंत कोणतीही छाननी केली जाणार नाही। मात्र निवडणुकानंतर उत्पन्नाच्या आधारावर पात्रता तपासून काही महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे अशी माहितीही समोर आली आहे। सरकारनं आतापर्यंत किती महिलांना योजनेतून वगळले? जून महिन्यात 12,72,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलं। त्यामध्ये 2,30,000 संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, 1,10,000 वय 65 वर्षाहून अधिक, 1,60,000 महिला, 4 चाकी वाहनधारक महिला, 7,70,000 नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला, 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। एकूण मिळून आतापर्यंत 19 लाखांहून अधिक महिलांना योजना बंद करण्यात आली आहे असा विरोधकांचा आरोप आहे।